हॅलो मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक प्रत्येक अडचणीतून सहज बाहेर पडतात, प्रत्येक चॅलेंजला सामोरे जातात आणि आयुष्यात इतकं काही साध्य करतात जणू त्यांच्याजवळ एखादं सिक्रेट फॉर्म्युला आहे? पण काही लोक तितकीच मेहनत करूनही तिथेच थांबून राहतात. असं का होतं? हे फक्त नशिबामुळे आहे का की अजून काहीतरी आहे जे आपण पाहू शकत नाही? आपण सगळेच यश मिळवू इच्छितो. ते करिअरमध्ये असो, नातेसंबंधांमध्ये असो किंवा स्वतःच्या विकासामध्ये असो. पण खरं यश म्हणजे जे मनाला आतून समाधान देतं. ते फक्त बाहेरच्या जगातून मिळत नाही, ते आपल्या आतून सुरू होतं. आता कल्पना करा की तुमच्या हातात एक असा रोडमॅप आहे जो फक्त काय करायचं हेच सांगत नाही, तर कसं विचार करायचं, कसे निर्णय घ्यायचे आणि स्वतःला कसं बदलायचं हेही सांगतो. हीच ती कल्पना या पुस्तकात आहे. हे पुस्तक कोणताही जादुई उपाय सांगत नाही आणि कोणताही शॉर्टकट देत नाही, पण ते अशा सवयी शिकवते ज्या माणसाच्या स्वभावाला आणि विचारांना खोलवर बदलतात. या सवयी तुमची विचारसरणी बदलतात. जेव्हा विचार बदलतात तेव्हा कृती बदलते आणि जेव्हा कृती बदलते तेव्हा परिणामही बदलतात. जर तुम्हाला आयुष्यात स्पष्टता, आत्मविश्वास आणि असा मजबूत माइंडसेट हवा असेल जो कोणत्याही संकटात तुम्हाला स्थिर ठेवेल, तर हा प्रवास तुमच्यासाठी आहे. आज आपण त्या 7 शक्तिशाली सवयींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुम्हाला फक्त प्रभावी बनवत नाहीत, तर एक चांगला माणूसही बनवतात. हे फक्त एक पुस्तक नाही, तर आत्मजाणीवेपासून स्वतःच्या विकासापर्यंतचा एक प्रवास आहे. पहिली सवय आहे, प्रोॲक्टिव्ह बना. तुम्हाला काय वाटतं? तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयांमुळे घडतं की परिस्थितीमुळे? अनेक लोक असं मानतात की ऑफिसमधील राजकारण, कुटुंबाचा दबाव किंवा आर्थिक समस्या त्यांच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतात. पण जर तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवू शकत असाल तर? जर तुम्ही स्वतः ठरवू शकत असाल की एखाद्या परिस्थितीत कसं वागायचं तर? प्रोॲक्टिव्ह असण्याचा अर्थ नेहमी व्यस्त राहणे नाही. त्याचा अर्थ आहे आपल्या कृती आणि प्रतिक्रियांची जबाबदारी घेणे. जेव्हा काही चुकीचं होतं तेव्हा अनेक लोक म्हणतात, मी काय करू, माझं नशीबच खराब आहे. पण अशा गोष्टी रिॲक्टिव्ह लोकांची ओळख असते. रिॲक्टिव्ह लोक त्यांच्या भावनांना बाहेरच्या परिस्थितींवर अवलंबून ठेवतात. हवामान खराब असेल तर त्यांचा मूड खराब होतो. कोणी काही बोललं तर त्यांचा पूर्ण दिवस खराब होतो. पण प्रोॲक्टिव्ह लोक त्यांची ताकद स्वतःमध्ये शोधतात. त्यांचा दृष्टिकोन असा असतो, मी बदलू शकतो, मी निवड करू शकतो, मी माझ्या आयुष्याचा निर्माता आहे. आपण आपला दिवस कसा सुरू करतो याचा विचार करा. तो व्हॉट्सॲप मेसेजेस आणि बातम्यांपासून सुरू होतो का? आपण फक्त प्रतिक्रिया देत आहोत का की जाणीवपूर्वक कृती करत आहोत? प्रत्येक परिस्थितीत उत्तेजना आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये एक छोटासा अवकाश असतो. त्या अवकाशातच आपली स्वातंत्र्य, वाढ आणि ताकद दडलेली असते. उदाहरणार्थ, कोणी तुम्हाला अपमानित केलं तर एक रिॲक्टिव्ह व्यक्ती लगेच रागाने प्रतिक्रिया देईल. पण एक प्रोॲक्टिव्ह व्यक्ती थांबेल, विचार करेल आणि आपल्या मूल्यांनुसार प्रतिक्रिया देईल. प्रोॲक्टिव्ह लोक स्वतःला विचारत नाहीत की मला काय हवं आहे. ते विचारतात, मी कसा माणूस बनायचा आहे. आणि हाच प्रश्न आयुष्याची दिशा ठरवतो. जेव्हा तुम्ही प्रोॲक्टिव्ह होता तेव्हा तुम्ही स्वतःला बळी समजणं सोडता, इतरांना दोष देणं थांबवता आणि कारणं देणं थांबवता. त्याऐवजी तुम्ही तुमची नवीन ओळख तयार करता, असा माणूस जो स्वतःच्या आयुष्याचं नेतृत्व करतो. ही सवय सोपी नाही, कारण त्यासाठी स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहावं लागतं आणि आपल्या विचारांना आव्हान द्यावं लागतं. पण हीच सवय बाकीच्या 6 सवयींचा पाया आहे. म्हणून आजपासून एक छोटा बदल करा. तुमची भाषा बदला. मी काही करू शकत नाही असं म्हणण्याऐवजी मी प्रयत्न करेन असं म्हणा. माझ्याकडे वेळ नाही असं म्हणण्याऐवजी ही माझी प्राधान्य नाही असं म्हणा. कारण जेव्हा तुम्ही प्रोॲक्टिव्ह होता तेव्हा तुम्ही फक्त परिस्थिती बदलत नाही, तर स्वतःला बदलता. आणि जेव्हा माणूस स्वतःला बदलतो तेव्हा त्याचं संपूर्ण जग बदलायला सुरुवात होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिकणे. कारण जेव्हा तुम्ही प्रत्येकाला हो म्हणता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या सर्वात महत्त्वाच्या कामांना नाही म्हणत असता. तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, आज मी जे करत आहे ते मला त्या आयुष्याच्या जवळ नेत आहे का जे मी दुसऱ्या सवयीमध्ये कल्पना केले होते? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. पण जर नाही असेल तर तुम्हाला थांबून विचार करावा लागेल. कारण शेवटी यशस्वी लोक ते नसतात जे सगळं काही करतात, तर ते असतात जे योग्य गोष्टी आधी करतात. म्हणून आजपासून ठरवा की तुम्ही फक्त प्रतिक्रिया देत जगणार नाही, तर कृती करत जगाल. तुम्ही फक्त व्यस्त राहणार नाही, तर प्रभावी व्हाल. आणि तुमचं आयुष्य दिशाहीन गर्दीत हरवू देणार नाही.
जेव्हा तुम्ही सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आधी करता तेव्हा तुमच्या प्राधान्यक्रमांमुळेच तुमची ओळख तयार होते. चौथी सवय, थिंक विन विन. कल्पना करा की तुम्ही एखाद्या चर्चेत आहात किंवा एखाद्या नात्यात समस्या आली आहे किंवा एखाद्या मित्राशी किंवा सहकार्याशी मतभेद झाला आहे. अशा वेळी तुम्हाला नेहमी जिंकणं आवश्यक वाटतं का, की तुम्हाला वाटतं की जर समोरचा जिंकला तर तुम्ही हरलात? आपण ज्या समाजात वाढलो आहोत तिथे एक सामान्य विचार आहे, मी जिंकेन किंवा तो जिंकेल. जणू आयुष्य ही एक स्पर्धा आहे जिथे एका व्यक्तीचा विजय म्हणजे दुसऱ्याचा पराभव. पण खरंच आयुष्य फक्त स्पर्धाच आहे का? प्रत्येक संवादात एखाद्याने हरलंच पाहिजे का? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे थिंक विन विन, म्हणजे अशी विचारसरणी जिथे मीही जिंकतो आणि तुम्हीही जिंकता. हे फक्त एक मोटिवेशनल वाक्य नाही, तर एक माइंडसेट आहे जो नातेसंबंध, संवाद आणि सहकार्याची मजबूत पायाभरणी करतो. थिंक विन विन म्हणजे आपण इतरांची स्पर्धा न करता त्यांच्यासोबत सहकार्य करतो. आपण कोणाला खाली पाडून वर येत नाही, तर एकमेकांना सोबत घेऊन पुढे जातो. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की एखाद्याचं यश पाहून थोडी जळफळाट झाली, किंवा तुम्हाला वाटलं की कोणी तुमची स्तुती करावी पण त्याने दुसऱ्याची स्तुती केली आणि तुम्हाला वाईट वाटलं? अशा भावना नैसर्गिक आहेत, कारण आपण तुलना करणाऱ्या संस्कृतीत जगतो. पण विन विन विचारसरणी आपल्याला तुलना करण्यापासून सहकार्याकडे घेऊन जाते. या सवयीची खास गोष्ट म्हणजे ती फक्त वृत्ती नाही, तर तुमच्या स्वभावाशी जोडलेली असते. विन विन विचारासाठी 3 गोष्टी आवश्यक असतात: प्रामाणिकपणा, परिपक्वता आणि समृद्धीची मानसिकता, अबंडन्स मेंटॅलिटी. म्हणजे या जगात प्रत्येकासाठी पुरेसा आहे असा विश्वास. जे लोक विन विन विचार करत नाहीत ते कमतरतेच्या मानसिकतेत जगतात. त्यांना वाटतं की प्रेम, आदर, यश हे मर्यादित आहे. पण विन विन विचार करणारे लोक जाणतात की दुसऱ्याचं यश माझं यश कमी करत नाही. उलट आपण एकत्र मिळून अधिक मोठं काही साध्य करू शकतो. नक्कीच हे नेहमी सोपं नसतं. काही वेळा लोक फसवू शकतात किंवा चुकीचा फायदा घेऊ शकतात. अशावेळी कधीकधी सर्वोत्तम पर्याय असतो नो डील, म्हणजे जर परिस्थिती विन विन होऊ शकत नसेल तर त्या व्यवहारातच न पडणे. कल्पना करा की तुमचे नातेसंबंध असे असतील जिथे दोघेही वाढतात, जिथे अहंकाराची लढाई नसते तर परस्पर आदर असतो, जिथे तुमचा विजय म्हणजे दुसऱ्याचा पराभव नसतो. थिंक विन विन हा फक्त व्यवसायात किंवा चर्चेतच नाही, तर पालकत्व, मैत्री, प्रेम आणि स्वतःसोबतच्या नात्यातही लागू होतो. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी विजय इच्छिता, आत्मसन्मानाने, आणि समोरच्यासाठीही विजय इच्छिता, करुणेने, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभावी बनता. कारण खरी जिंकणं म्हणजे एकट्याने जिंकणं नाही, तर सगळ्यांसोबत जिंकणं असतं. 5वी सवय, सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की एखादी व्यक्ती तुमचं बोलणं ऐकत आहे पण खरं तर ऐकत नाही? तो फक्त उत्तर देण्यासाठी थांबलेला असतो, समजून घेण्यासाठी नाही. स्वतःलाही हा प्रश्न विचारा, आपणही असं करतो का? माणसांना बोलण्याची घाई असते. आपल्याला वाटतं की लोकांनी आपल्याला समजावं, आपल्या मनातल्या भावना समजाव्यात. पण आपण विसरतो की खऱ्या संवादाची सुरुवात समजून घेण्यापासून होते. या सवयीचा अर्थ आहे, जर तुम्हाला कोणी समजून घ्यायला असं वाटत असेल तर आधी तुम्ही त्यांना समजून घ्या. जेव्हा कोणी त्यांचं दुःख, निराशा किंवा गोंधळ घेऊन तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही खरोखर ऐकता का, की लगेच सल्ला देऊ लागता? कल्पना करा की एखादा डॉक्टर तुमचे नीट ऐकून न घेता थेट औषध देतो. तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसेल का? मग आपण नातेसंबंधांमध्ये असं का करतो? या सवयीची खासियत म्हणजे ती तुम्हाला एक अनमोल देणगी देते, एम्पॅथेटिक लिसनिंग, म्हणजे फक्त शब्द ऐकणे नाही तर भावना समजून घेणे. जेव्हा तुम्ही कोणाला मनापासून ऐकता तेव्हा त्या व्यक्तीला फक्त ऐकले गेले असे वाटत नाही, तर समजले गेले असे वाटते. आणि प्रत्येक माणसाची ही मूलभूत गरज असते की मला समजून घ्या. जेव्हा तुम्ही आधी समजून घेता तेव्हा तुमचा प्रभावही वाढतो, कारण मग जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा लोक खरोखर ऐकतात. प्रभावी संवाद फक्त चांगल्या शब्दांमुळे होत नाही, तर नात्यामुळे होतो. 6वी सवय, सिनर्जी. कधी विचार केला आहे का की 2 लोक एकत्र काम करत असतील तर त्यांचा परिणाम फक्त 1+1 इतकाच असतो का? नाही. कधीकधी तो परिणाम 1+1 बरोबर 11 असू शकतो. यालाच सिनर्जी म्हणतात. सिनर्जी म्हणजे एकत्र येऊन असं काही निर्माण करणं जे एकट्याने कधीच शक्य नव्हतं. आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात जे नेहमी एकटेच चमकू इच्छितात. ते इतरांचं ऐकत नाहीत, फक्त स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण काही लोक असेही असतात जे एकत्र विचार करतात,
एकमेकांच्या ताकदीचा आदर करतात आणि वेगळेपणाला शक्ती मानतात. जसे एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज वेगवेगळे असतात, पण जेव्हा ते सगळे एकत्र वाजतात तेव्हा एक सुंदर संगीत तयार होतं. तसंच सिनर्जीमध्ये वेगवेगळे विचार, अनुभव आणि दृष्टिकोन एकत्र येतात आणि काहीतरी नवीन निर्माण होतं. खरी सिनर्जी तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण उघड्यापणाने विचार करतो आणि मान्य करतो की मला सगळं माहीत नाही, मी इतरांकडूनही शिकू शकतो. सिनर्जी म्हणजे तडजोड नाही. तडजोडीत दोघे काहीतरी गमावतात, पण सिनर्जीमध्ये दोघे मिळून काहीतरी नवीन निर्माण करतात. जर प्रत्येक नात्यात, प्रत्येक टीममध्ये आणि प्रत्येक संवादात असा विचार आला की आपण एकमेकांना तोडणार नाही तर जोडणार आहोत, तर मतभेद असले तरी त्यातून नवीन कल्पना आणि सर्जनशील उपाय जन्माला येतात. पण जर आदर कायम राहिला तर त्या मतभेदातूनच नवीन क्रिएटिव्हिटी जन्माला येते. सिनर्जीची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे ती फक्त परिणाम बदलत नाही, तर नातेसंबंधही बदलते. जेव्हा तुम्ही कोणाचं बोलणं मनापासून ऐकता, त्यांचे विचार गंभीरपणे घेतात, तेव्हा त्या व्यक्तीला स्वतःला सक्षम वाटू लागते. तेव्हाच विश्वास तयार होतो आणि हाच विश्वास प्रत्येक महान सहकार्याचा पाया असतो. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या टीममध्ये असाल किंवा कोणाशी मतभेद असतील, तेव्हा स्वतःला विचार करा, मला फक्त जिंकायचं आहे का, की आपण सगळे मिळून काहीतरी नवीन तयार करायचं आहे? कारण ही दुनिया एकट्यानं जिंकता येत नाही, पण एकत्र येऊन आपण अशी दुनिया तयार करू शकतो जिथे प्रत्येक व्यक्तीची वेगळेपण ही एक ताकद असते. सिनर्जाईज करा आणि बघा कसे तुम्ही एकट्याच्या ताकदीपेक्षा खूप जास्त शक्तिशाली बनता. सवय 7. शार्पन द सॉ म्हणजे स्वतःला वेळोवेळी रिचार्ज करणे, नव्याने तयार करणे. जर आपण स्वतःला वेळ दिला नाही तर हळूहळू आपण थकून जाऊ, तुटून जाऊ आणि जसं आपण बनवू इच्छितो तसं व्यक्तिमत्व उरणारच नाही. आरीला धार लावण्याचा अर्थ म्हणजे आपल्या आयुष्यातील 4 महत्त्वाच्या गोष्टींना जपणे. 1. फिजिकल, शारीरिक. आपलं शरीर, ऊर्जा आणि आरोग्य. तुम्ही पुरेशी झोप घेत आहात का? तुम्ही आरोग्यदायी अन्न खात आहात का? तुम्ही रोज चालता किंवा व्यायाम करता का? 2. मेंटल, मानसिक. तुमचा मेंदू. तुम्ही रोज काहीतरी नवीन शिकता का? काही वाचता का? की फक्त सोशल मीडियावर वेळ घालवता? 3. इमोशनल, सामाजिक. तुमच्या भावना आणि नातेसंबंध. तुम्ही तुमच्या नात्यांना वेळ देता का? तुम्ही स्वतःशी जोडलेले आहात का? 4. आध्यात्मिक. तुमचा उद्देश्य. तुम्हाला सकाळी उठण्याची प्रेरणा देणारे का अजून लक्षात आहे का? शार्पन द सॉ ही लक्झरी नाही, ती गरज आहे. कारण जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्ही इतरांसाठीही काही करू शकणार नाही. स्वतःला विचारा, शेवटचा वेळ कधी होता जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काही केलं? कधी एखादं पुस्तक वाचलं, कधी शांत चालायला गेलात, कधी कोणाशी मनापासून बोललात? नेहमी लक्षात ठेवा, सेल्फ केअर म्हणजे स्वार्थीपणा नाही, ती स्वतःमध्ये केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. जेव्हा तुम्हाला समजतं की तुमची सर्वात मोठी संपत्ती तुम्ही स्वतः आहात, तेव्हा तुम्ही स्वतःला वेळ द्यायला सुरुवात करता. शार्पन द सॉ म्हणजे थांबणे, विचार करणे आणि पुन्हा नव्या ऊर्जेसह उभे राहणे. सकाळची काही शांत क्षण असो, एखाद्या पुस्तकाची काही पानं असो किंवा आपल्या उद्देशांची आठवण असो, प्रत्येक छोटा प्रयत्न तुम्हाला अधिक सक्षम बनवतो. कारण तीक्ष्ण आरी कमी मेहनतीत जास्त लाकूड कापते आणि तयार व्यक्ती कमी ताणात जास्त यश मिळवते. म्हणून आजच ठरवा की दररोज, दर आठवड्याला आणि दर महिन्याला तुम्ही स्वतःला अधिक सक्षम बनवाल.